खूप छान ताई। त्यानंतर या ठिकाणी कल्याणी बचत गट बरडगल्ली ह्या बचत गटाच्या महिला सुद्धा या ठिकाणी एक गीत सादर करू इच्छितात। मी सर्व बचत गटाच्या महिलांना या ठिकाणी यावं आणि त्यांचं स्वागत गीत आदिवासी गीत सादर करावं। बरडगल्ली कल्याणी बचत गट। सापडिला
छान. त्याच्यानंतर टोळमी येथील महिला बचत गटाच्या महिला या ठिकाणी एक कोकणी गीत सादर करीत आहेत. टोळमी येथील महिलांनी या ठिकाणी यावं, त्यांनी त्यांचं एक कोकणी गीत सादर करावं. खूप छान. तसेच या ठिकाणी टोळमी महिला बचत गट ह्या आमच्या जिल्हा परिषद शाळेसाठी या ठिकाणी प्रतिमा भेट म्हणून देत आहेत. टोळमी महिला बचत गट यांचं मी आमच्या शाळेच्या वतीने खूप खूप आभार मानते, धन्यवाद देते की त्या आमच्या शाळेसाठी या ठिकाणी सावित्रीबाई फुले तसेच बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा या ठिकाणी आमच्या शाळेसाठी भेट देत आहेत. ताईंना मी विनंती करते त्यांनी या ठिकाणी प्रतिमा घेऊन पुढे यावं आणि आमच्या शाळेचे सर्व शिक्षक वृंद यांनी या ठिकाणी यावं. आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी आपण शाळेची भेट स्वीकारूया. व्यासपीठावर ताईंनी पण या ठिकाणी स्थानापन्न झालं तरी आम्हाला आनंद आहे. त्यांनी या ठिकाणी यावर आमचाही भेट स्वरूप या ठिकाणी उपस्थित राहावं.
मार्गदर्शक उपस्थित आहेत. त्यांचं मार्गदर्शन आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. सर्वप्रथम श्रीमती शीतलताई गायकवाड, ॲडव्होकेट शीतलताई गायकवाड, महिला जनजागृती कायदा यांनी या ठिकाणी 2 शब्द बोलावे, मार्गदर्शन करावे अशी मी ताईंना विनंती करते. सन्माननीय व्यासपीठ इथे उपस्थित मान्यवर आणि मान्य कोकणी बया बट्टासाला जागतिक महिला दिवसना पहिलं भरपूर जोहारमय शुभेच्छा. आणि एकदम तुम्हाला जी बाई जोडी ठेवणी ती बी बाई मुख्यच म्हणजे एक बाई एवढ्या बायासाला जोडी तर पहिले तिनं कौतुक जी तुम्ही गावनी सरपंच पहिला मान, कारण एवढा बायासाला एक छत्री खाला जोडा ना साधी गोष्ट नाही. घर घरमा बायाचा जमा नाही. एवढा गुण मग तुम्ही मंडप मग चांगला बसेल शांततेमध्ये काही कौतुकनी गोष्ट तर तुम्हाला बी अभिनंदन. तुम्हाला गावनाकडे आदर्श महिला स्नेही ग्रामपंचायत तुमची त्याचं पण खूप कौतुक. माणी वेळेसच माहीत जाईल ना. हो ठीक आहे. तर त्यासाठी तुमच्या गावाचंही खूप कौतुक माझ्याकडनं. आणि 2 शब्द बोला आणि मला परवानगी दिला तिने वर शब्द जातील तिने परमिशन लिहिली मग मॅडम कधी. तर मला विषय दिला कायदा मराठीमध्ये केलं मी कोकणी मग सांगणार कारण तव समजील. आणि एक म्हणे तुम्हाला अट की आज पण या पुढे लागू करणार नाही तर तुम्ही नोकरीच नाही पांडायला लागे जाशा की नाही ती वकील बाई आज पका कायदा सांगणे मला आता या फायरच करायला जावा ना. तर आज पण पुढं लागू करणार समजी घ्या ना, नाही तर बस मला नाव भाषा. जागतिक महिला दिवस ना जो आज ना 2025 ची जी थीम पहिलं तुम्हाला सांगितलं की ॲक्सेलरेशन ॲक्शन म्हणजे तेजी से कोण सा भी कार्य करणार. तुमच्या ग्रामपंचायतीला पण हे खूप लागू होतंय की तुम्ही प्रत्येक कार्य खूप जोरात करताय. म्हणजे जी थीम आहे ती पण आपल्या ग्रामपंचायतीला लागू झाली म्हणून तुम्ही सगळ्यांचं याच्यात कौतुक आहे. सगळे भाग घेताय तुम्ही, प्रत्येक प्रोग्राम मध्ये पुढे जाताय, गाणे म्हणताय, लगीन मग गाणं म्हणवतात, स्वागत गीत म्हणायला लागल्या तुम्ही. तुम्हाला व्हिडिओ युट्यूबला पक्का फेमस आहे बठा देखो मला माहिती आहे बठाचं. तर ते मग मी स्वतःसाठी एक टाळी वाला जुईजा ती जोर मग बाया साला नेमका काय जुईज काही माहिती आहे काय जुईज दागिना बिगिना सोडीच नाही सांगा काय जुईज बाया साला. मान सन्मान एकदम बरोबर गोष्ट. समान हक्क, समान मान सन्मान, समान शक्ती आणि समान संधी. संधी म्हणजे काय कोणता बी काम तुम्हाला एक सकाळ मला काम करायला व्हायचं तुम्हाला कार्यक्रमाला 10 टाइम होता. आज नवऱ्याला सांगला होता की तू राधी हो बघ मग कार्यक्रम जाणार मला 10 टाइम दिलं समज ना. याला म्हणतात समान संधी. आज गरजांच्याला सांगा ना ज तूच खिचडी टाक तूच भाकरणार मग तुनी जात नाही खाणार. कारण कायद्यामध्ये अशा लिहिलेलं बाईला समान संधी. तुम्हाला संविधान या कायदा द्यायला संविधान काय माहिती, संविधान काय ती माहिती का नाही. कितला सारा माहिती हातवर करी द्या खरा हातवर करा मला माहिती मी हातवर करू. संविधान कुणाला माहिती बाबासाहेब आंबेडकर तू आपासाला दी जायला तेवर देश चाली राही ना बरोबर. संविधानमुळे येईल वापित ते मग आपल्याला एवढा साठा काय काय दिलं आणि आपी कट अजून मी लाजऱ्या बुजऱ्या तशाच आपण संविधान माहिती नाही तर संविधान काय तुम्हाला म्हणजे चांगला चांगला मोबाईल मध्ये न्याव थोडा नातूसाला सांगा ना हे भाऊ संविधान पुस्तक ना मला मुख पृष्ठ तर दाखवा कशा मग तो फुला पेज देखू पहिलं संविधान पुस्तक कशा नाही तर तुम्ही आपली सरपंच मॅडमला सांगा एक रविवारला आम्हाला थोडा वाची देत का संविधान ना पण तुम्हाला येणार पडेल ती करेन पण तुम्ही येणार नाही मग तिला टाइम वाया जाईल आपण कारण तिला ती भरपूर काय काय करू राहिली आणि माहीत ती नेहमी कौतुक करू तिला
तर संविधान मग तुम्हाला सर्वात पहिला आर्टिकल दिलं. मग वकील होतं, मला ते आर्टिकल म्हणजे फसाड देणार नाही, तुम्ही जनरल बोलणार होते. तर सर्वात पहिलं आर्टिकल तुम्हाला दिलं आर्टिकल 14, समानतेचा अधिकार. म्हणजे बाई, माणूस, मुलगा, मुलगी, म्हातारा, म्हातारी या बठा काय समान, एकमेकला सारखा सन्मान देवाना, एकमेकाला गाया देवाना नाही. एकदम जनरल बोलू आपी, कारण आपी देजा दशा दाखला राहा का मोठा राहा, वयोवृद्ध राहा का कोणाबी राहा, डोसा माणूस राहा, नाही तर जन्म जो बाळ आहे ना, धाकला बाळ, त्याला बी समानतेना अधिकार. नाही तर तो रडी राहिना, तुम्ही जाऊ दे धाकला रडी राहिना, तशाने करायला राहा, ते ना बी अधिकार. तर संविधान मग 14 जो आर्टिकल सांग की कोणत्या पण वयाच्या व्यक्तीला सारखा अधिकार आहे. आणि आपी तर बाई, आपी जास्त फुकाना ही गोष्ट ए भो कट बी जावा ना, तर हे संविधान मग मला 14 जो दिला आर्टिकल तो समानतेना अधिकार दिला. दुसरा आर्टिकल 15 जो कोणता बी धर्म, जात, लिंग ह्या राहतात. लिंग म्हणजे पुरलिंगी स्त्रीलिंगी. जसे महिला साला आता रेल्वे म्हणजे बस महिलाची सीट सेपरेट राहा, तापी ती सीटलेसच ना. आता महिला साला ती बस ना पुरा म्हणजे काय म्हणतात भाडा बी माफ माहिती का नाही. आणि तुम्ही त्या याली राहण्या माहित ना योजना लाडकी बहीण, हा लाडक्या बहिणीला जास्त लाड दे राहणार. तर अशा आपल्याला या ही संविधान मार्फत या पटात दिलेलं. दुसरा तुम्हाला 15(3) जो आर्टिकल ते मग सांगेलं राज्य सरकार तुम्ही करता महिलांनी करता विशेष निधी राबवत. निधी आणि योजना म्हणजे तुम्हाला सबल कशा कराना, सशक्त कशा कराना, तुम्ही अलग अलग विभाग मग तुम्हाला काय तुम्हाला कलागुण ती कलागुण जी वाढवाला. संविधान मग आर्टिकल 15(3) तुम्ही राज्य शासन या युती आता ग्रामपंचायतवाला करतील बाबा तुम्ही करता, तर तुम्हाला माहीत पाहिजे तर तुम्ही बी पुढे येणे विचाराना की आम्ही करता काही का नाही ते. आता वारी थकी जाते तरी तुम्ही येणार नाही. काय सांगशाल ना, कांदा कापाना आमना अशा तशा बरोबर. तर ते म्हणे राहा ना तुम्हाला अधिकार बी जाणाला, तुम्ही स्वतःहून बी पुढे येवा ना. मीटिंगला तुम्ही उपस्थित राहतेस का काही नाही कधी, कितले राहतेस 5-6 राहावे. दुसरा समान रोजगार आर्टिकल 16 समान रोजगार कशा सेम जशा खेतमं बाई बी खेतमं राब, माणूस बी खेतमं राब. पण माणूस घर जाईन खाटला निजीचा की आता हे रांधी देईन तीच खाईल, पण आपल्याला परत तुला मध्ये घुसना पड रांधना पड आणि तवच भाकर भेट. तर पाळी करा ना, एक रविवारला सुट्टी लेवाना स्वतः जरा रिक्वेस्ट करा ना पहिलं प्रेम ए पुणे तर मग संविधान त्याला बी दाखवला ना की देख सारखा रोजगार ना आपल्याला दिलं आर्टिकल 16. मग खेत मध्ये राहिली ना गाव भांडवाय जाते ना बनी वकीलला नाही समजी राहिना ना, पण भांडणा नाही प्रेम करा ना, नाही तर मग त्या माणसं प्रेम करा ना नाही येस ना अधिकार नाही येस येता येतं 10-11-12 वाजे जाता या काम करा. घरातलं काम पण दोघांची जबाबदारी. तुम्ही नाही नवऱ्याला सांगू शकत, तुमचे मुलं आहे मुलगा आहे, मुलगा मुलगींना पण दोघांना सारखे कामं लावायचे. माझे पण स्वतःचे मुलगा मुलगी मी दोघांना सारखे कामं लावते. म्हणजे याच्यासाठी की माहीत सांगू की माझी जवळ भाऊच येईल ना की मला फक्त थँक्यू म्हणेन मला नकोस एवढं भारी काम तर मोठा मग घर जाऊ मला ऐकायच्या आधी मला पोसा आणि ती त्या मोठा भांडा ती पोशी द्यायचं हवं. म्हणजे अशा आम्ही दोन्ही साला सारखा काम लावाना. नाही दाबी बघा पोसाला लाड करता त्या डोक्यावर बसता आणि मग तेच ती भाऊ आखू तुम्ही तीवर जा कारण तो पोसा भाऊस ना बेटा कर तुम्ही नाही कर त्यानीपेक्षा गर्म दोन्ही साला सारखा सांगा. नातू नात पोसा पोशी दोन्ही साला सारखा कामा लावाना. शिक्षण नाही तशा दोन्ही साला शिकायला दौडवाच कारण या दिवशी राहण्यात मला पुरा ट्रेन पोषा. पुढला तुम्हाला 21 जो सगळ्यात महत्व ना व्यक्तिगत स्वतंत्रता म्हणजे कायद्यासमोर जगासमोर कुठेही तुम्हाला समान नागरिक कायदा तुमच्यासाठी आहे. गरीब राहा का श्रीमंत राहा कोणीही कायद्यासमोर लहान नाही, माणसासमोर लहान नाही. तुम्हाला न्याय मागण्यासाठी तुम्ही कुठेही गेले तर तुम्ही कधी सांगायचं माझा आर्टिकल 21 माझा फंडामेंटल राईट आहे, मूलभूत माझा अधिकार आहे की मी कायद्याच्या समोर समान आहे. तो तुमच्यासाठी नेहमी रक्षणासाठी उभा राहील. पुढचा आहे 23 नंबरचा आर्टिकल आहे की आपण आता आपली गावात काही नाही बाबा पण शहर की धाकला कसं साला कामर ठेवता पोशा साला आणि पोशी साला आणि बाया साला इच्छा नाही राहा. जर इच्छा नाही राहत तुम्हाला तक्रार करायची सोय पण तक्रार काही करता नाही. मोलमजुरी एक भाग आपल्या जीवनमध्ये मग करता पण धाकला पोसस आला धाकल्या पोषस आला कामवर ठेवानी
पूर्णतः बंदी संविधान मग. आणि जर तशी कोणी तक्रार करतं तर त्याला त्याला म्हणजे दंड, त्याला शिक्षा. पण आपल्याला तेवढा आपली पुढं जायचं नाही, कारण आपल्याला माहित नाही राहत. तुम्हाला पुढला आर्टिकल 29 हे ग्रामपंचायतीसाठी पण कामाचा आर्टिकल आहे. राज्य सरकार महिलांसाठी अधिकार आणि रक्षा करण्यासाठी खूप नीत्या अवलंबतात. त्या कधी ते GR येतच नाही बाहेर, त्याच्यामुळे त्या गोष्टी माहीत पडून येत नाही. तर तुम्ही बघायचे भले त्यांच्या साईडला, आणि मला आले तर मी आपल्याला नक्की फॉरवर्ड करेन. पुढचं आहे आर्टिकल 42 आहे मातृत्व रक्षा. हे सांगानी जरूरत नाही, आपासामाती आपली आई झालं म्हणजे आपल्यामध्ये मातृत्व येतच. पण राज्य सरकार तुमच्यासाठी आर्टिकल 42 नुसार तुमचं मातृत्व रक्षा कसं करता येईल याच्यासाठी नीती राबवत असतो. ते मग उदाहरण देवाना वादा आता जे आपण पुरस्कार दिना त्या जी सालाबाईच्या डिलिव्हरी स्वतः करतात आणि अंगणवाडी सेविका म्हणजे हौसेमच बठाई की त्या मदत करतात. ते साला त्या राज्य सरकार ते साला शिकाड, ते साला ट्रेनिंग दे आणि त्यांनी अंडर काम करतात. पण आपली स्वतःने बी जबाबदारी पहिलं की आपली शेजार पाजार कुणाला काही दुखडावा काही तर आपली बी पहिलं उभा राहावा. नाही तर आपली एक घाण सवय हो बायाची तर हच की शेजारनी घरमा भांडण वगैरे ना का भाऊ दे आपला थोडा अशा करून दुर्लक्ष करतात. तर ते मग काय होतं भांडण वाढी जा. त्यांनीपेक्षा तू एक बाई आहे, तुम्ही बाजूने बाईनी घरम त्रास पहिलं उठीस नाही, कारण तू ना बी तो राईट की नाही गो बी महिला तिना हक्क जाय राहणार म्हणजे माना हक्क मार राहणार. तर बाईनी दुसरी बाईला नेहमी मदत करायला पुढे येवा जोईल. दुसरा आर्टिकल 46 की सामाजिक अन्याय जटजट व आणि जटजट तुम्हाला शोषण व तटतट तुम्हाला संरक्षण देण्याकरता राज्य सरकार नीती अवलंबून तो आर्टिकल लिखेल संविधान मग. दुर्बल घटक कुंज गरीब शोषण म्हणजे काय की तुम्ही मननी विरुद्ध काही वय राहणार, तुम्हाला आवडी नाही राहणार, तुम्ही जास्त मजुरी करेल जास्त काम करेल आणि तुम्हाला कमी देल मानधन ती तर ये मग तुम्ही नवऱ्याला कसाडाना नाही तर नवरा पजाईनी आज मै खेत मला आम्ही लोभ मला मजुरी दे 300 रुपये अशा सांगशा. तर तुम्हाला दोन्हीची संसार नाही करता राबी राहणार. या गोष्टी कट लागू पडतात जट मजूर आता तुम्ही त्याचं मजूर काम होतं तुम्ही त्याला बाई माणूस भनी वेगळा वेगळा त्याला पगार देवाना नाही, बाईला माणूसला बी सारखाच पगार देवाना अशी तरतूद संविधान मग. पण तशा प्रॅक्टिकल लाईफ मग व नाही, बाईला मला वाटतं कमीच भेट आणि माणूसला जास्तच भेट आणि तरी माणूसला घर जाईल आयता भेटत. तर ही चुकीची गोष्ट. पुढला आर्टिकल 45 की जी 6 वर्षांनी पोषी तिला शिक्षणना अधिकार, शिक्षण बी कोणता फ्री एज्युकेशन आहे म्हणजे तिला मोफत मग सक्तीचं शिक्षण म्हटलंय त्याच्यामध्ये शब्द की जबरदस्ती मग तिला शाळेत घाला ना. आपल्या शाळेमध्ये मला वाटतं 100% मुली शाळेत जात असतील. आपल्या भागामध्ये चांगलं दिसतंय मला त्याचं, पण हे माहीतच नाही गरजेचं आहे. तुम्ही कुठं बाहेर जात असणार त्यांना सांगायचं आर्टिकल 45 आणि आर्टिकल 21 हा मुलींसाठी सक्तीचं शिक्षणासाठी दिलेला आहे. ह्या कसला आर्टिकल होता संविधान होता. आता दुसरा तुम्हाला जो आता कायदा 2023 मध्ये बदलाई टाकेलं त्याला पहिलं नाव होतं IPC म्हणजे इंडियन पिनल कोड. त्यानं नाव आज भारतीय न्याय संहिता 2023 ला बदलेलं. हे म्हणा एक सेक्शन किंवा तुम्हाला बटासाला माहितच बा 498 कुणी ऐकलं का? 498 केसेस करते बाया, नवरा त्रास देतो कुटुंबामध्ये, त्याच्यासाठी हा सेक्शन वापरला जातो. तर आजच्या घडीला अशी परिस्थिती आहे की मी माझा रेकॉर्ड सांगते कोर्टातला 5-6 वर्षाचा माझा अनुभव की माझ्याकडे नवऱ्यांचे वकील पत्र आहेत आणि ते बी आपल्या समाजाचे जास्त आहेत आणि बाया त्रास देतात असे किस्से आहेत. तर म्हणून मला अधिकाऱ्यांना सांगायचंच नाही याचं असतं शिकून जाते. कारण हे माणसांवर पण अत्याचार होतो पण माणसांसाठी खरंच कायदा नाहीये. मला स्वतःलाच लिहायला लागते. म्हणजे 15 ते 20 अशा गोष्टी की त्या नवरास कोर्टमध्ये रडी राहणार की आई मला घरपकी मार होती, केसा धर होती, उपटी देव होती, मला अभ्यासाला मार होता, आई मार होती. जजला विश्वास नाही होता. मग आम्ही काय करणार व्हिडिओ थोडा आयडिया आम्ही करला थोडा होतात आम्हाला सबूत दिनला साक्षीदार दिनला कोणी देखणारा. तेव्हा कोर्टमध्ये जज बी हात लावा डोकाला की अहो कायदा बदलायलाच जुईज म्हणा, कारण सेम अत्याचार दोन्ही सौरवाई राहणार. फक्त माणूसवर आणि बाई माणूसच बाईवर नाही करत तर बाई बी माणूसला अत्याचार दी राहिली आणि त्यानी वरती या कोर्ट मग खावटी मांडली येते. म्हणजे तुम्हीच मारा तुमचा नवरासला आणि अकृत्यपणे तुम्हीच पैसा उकाळा, तुम्हाला स्वतः काम कराना नाही. तर तुम्ही कुणी अशी एखादी मैत्रीण बी होईल जी नवरासला त्रास बी देऊ तर तिने तक्रार तुम्ही बी करू शकता. तो नवरासला हिंमत आहे चाल भाऊ तुम्ही हारे हो आम्ही येऊ
नाही तर आम्ही व्हायचंच मग त्यांनी पाठीमागं. तर 498 असं आहे की पतीने जर पत्नीला त्रास दिला तर तुम्ही कंप्लेंट करू शकता. तर तुमच्या माय मैत्रिणींना विचारूनच घेते प्रश्न सगळ्यांना, कुणाला नवऱ्याकडून काही त्रास दिसे? काय नाही ना, कोणी हो बोलणार नाही मला माहिती. हा अट सुद्धा तुम्ही मॅडम सांगू शकता. कारण यम म्हणजे काय आपला आता आपला आदिवासी बट्टा एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजली, कधी बी भांडण बना तर पहिलं गाव लेवलला ती सोडवी टाकानी. कारण तुम्ही जेव्हा वर जातास ना तर भांडणनी पलीकडे तडली खायचा, भांडणनी नाही राहा. ते पोलीस काय करता आयडिया मग तेच ना स्वार्थ साधने करता, काही बी एक्स्ट्रा लिखी टाकता. आणि जी पार्टी दोन्ही मग पैसावाली पाहिजे ना तिला जास्त सेक्शन टाकी देतात, कारण ती पैसा बी देईन सेक्शन वाढवाय जातात. खरी घटना राहा बी नाही. तर पहिलं गाव लेवलला तुम्ही कुठली बी भांडण मिटाळा. तुम्ही एक वार ठरवा, एक महिन्याचा दिवस ठरवा की 9 दादा अशा त्रास, ताई अशा त्रास, तर समुपदेश होईल आणि आपलं पंचायत बसानी व्यवस्था ती बी होऊ शकत. तेव्हा बी तुम्ही ती भांडण मिटवू शकता. मग ते ना मिळता काय हो की कुठला बी वाद मोठा होत नाही. पुढला 304 बी सांगणं जरुरी आहे. हुंडासाठी जो मृत्यू हो तो त्यांनी करता हो कलम ते मग 7 वर्षांनी शिक्षा. जर कुणी गिल्टी पाय म्हणजे दोषी पाव झाला त्याच्यामध्ये नवरा किंवा घरातले लोक तर त्याला 7 वर्ष दोषी. तर आपली एक जागृती देखणे एवढं 5-6 वर्ष मग की बऱ्याच गावात आपला कोकणी समाज ना किंवा आदिवासी भिलमावची समाज भिल समाज मध्ये मला वाटतं हुंडा पद्धत नाही. पण आपल्या मग हुंडा पद्धत जेवढी नोकरी तशा पैसा सांगतात. तर ही पद्धत बी समजून मी निकट बंद व्हायचं. कारण ते निमित्त काय हो आपली जरी त्याला तशा माहिती का जवळ हुंडा पिले जण आपली पोसाला इकतले जात ती मला बी नाही पटत. त्याच्यापेक्षा मै बी कमाडीन दोन्ही सारखा आणि हुंडा पद्धत बंद व्हायचं. मग पुढल्या गोष्टीच नाही घडत्या आणि ती पैसा तर काही पुरताच नाही. कोणाला पुरता का त्या पैसा? सोना चांदी पे बघा महाग होईल आता. तर पहिलं साखळ्या बिकड्या कमी आहे मग आता तशा नाही. तर तेव्हा एकमेकला साथ देवानी महत्वानी अट जुईज माना सन्मान तू कर तुना सन्मान मै करी. पुढला एक सेक्शन 354 जो सांगितलं की तुम्हाला कुणी वाईट नजरने देखवा. पोषा आता तरुण राहते आपल्या ते सर माहित नाही राहा. वाईट नजरेने देखवा तुम्ही मागं कुणी गाणा बिना गावा तुम्हाला कंटिन्यू देखवा तर हा सुद्धा कायदा मी लिखेलं की या गंभीर गुन्हा या मग 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 7-7 वर्षांनी सुद्धा शिक्षा. तर 14 सेकंदी जर कुणी एखादा माणूस तुम्हाला देखना तर त्याला सुद्धा तुम्ही जेलमध्ये होऊ शकता. पण अशा की त्याला लगेच जाणार पडत नाही तर जर तू देखील आहे ना तुम्ही हशी दिने असणे जाशा लिखाला तशा नाही राहा बरं का. ना माणूस साबित करते नाही बाई वाचलेली महिला देखले तर वाईट नजरने देखाना फरक राहत आणि नॉर्मल देखाना फरक राहता हे बी समजाल तुझं. म्हणजे आपल्या पोस्टाला सांगितलं ना की तुम्ही मागं कुणी गाणा बिना गाता येवा कुणी वाईट बोलवा तुला आवडीली नाही ना अशा काही वागवा तुला काही स्पर्श करावा चुकी ना तर मला बाई लगेच सांगजो. कारण आता तुम्ही आई आपल्या पोशीची आई आहे गोष्ट बोलणी खूप जरुरी नाही. तिला तिनं माहित नाही राहा ती मनमध्ये दबाडी ठेवून त्यांनी मिळतात गोष्टी पक्या महाभयंकर घडी जात्या जे आपली देश मग सध्या घडीच राहिला आहे. तर तुम्ही आई म्हणीने एक तुम्ही जबाबदारी आज ना दिवस सांगितले बडा स्वतःला म्हणला की मै मानी पोशीला या बटा गोष्टी शिकारीन तिला मै घरीच नाही बटा विचारेन की बाई शाळा काही बनेल का. आणि एक पोशीनीच हारी वाईट वश आणि एक पोसाची हारी बी वाईट होता. तर पोसाला बी मोठ्या गोष्टी विचारा की भाऊ तुम्ही शाळा कॉलेजमध्ये तू कुठं पुण्याला असं काही हो का आम्हाला सांगता राहावं ना. कारण पहिला तो तुम्हाला मोकळा होईल नाही तर त्या मनमत होता आणि एक शहर मग प्रकार डिप्रेशन ते मग जाता ती आपल्याला माहीत बी नाही पडत ते मग कवा नेहमी जा आणि आपला म्हणजे आपल्याला कधी भेटता बी नाही. तर मी जो तुम्हाला 354 सांगितला त्याचा अजून एक मित्र आहे 394 की खेड्यापाड्यावर गाणे बिणे मागे मागे गुंडे लोक गुंड मुलं बरोबर आहे ना त्या गाता ना पिक्चर ना गाणं आपली आपली पोशी जाहीर आहे तर तुम्ही त्याला सुद्धा 3 महिना जेलमध्ये टाकू शकणार. फक्त लगेच जावा ना ते कंप्लेंट करी देवाला. पण कंप्लेंट करापेक्षा पहिले सरपंच मॅडम सांगितले जा नाही त्यांना कंटिन्यू कंप्लेंट राहते यातून. आपण तुम्हाला एक कायदा हुंडा प्रतिबंध कायदा म्हणजे सांगणे हुंडा मग तुम्हाला 7 वर्ष जेल ठेवू शकता जर तुम्हाला कोणी हुंडाली ना. पण एक स्पेशल कायदा बी त्याला काम करत हुंडा प्रतिबंध कायदा 1961 ना ते मग गिल्टी जर आहे ना तर 7-8 वर्षांनी पुढे शिक्षा होत पण पूर्ण फॅमिलीला शिक्षा व्हायचं.
तर त्याच्यापेक्षा आपली बी एक कसम खायला ना की माने पोशीला मै हुंडा म्हणजे जो मागील त्याला देणारच नाही. एक वेळा ही प्रथा पडी गई ना तर मागणारच नाही. आणि बो तू नोकरी कर, शेती कर, फक्त माने पोशीला नीट सन्मान न ठेव. सून म्हणे नको तर पोशी म्हणे मी लगीन करीन अशा म्हणजे ह्या अटी शर्तीवर ते सगळं देवडाना. दुसरा तुम्हाला एखादी नियम महिला सुरक्षा अधिनियम 2005 ना त्याला डोमेस्टिक व्हायलन्स हा शब्द जो तुम्ही ऐकेल वा हे नियम जर तुम्हाला काही छळ व या मग एकच की एक कुटुंब एक छतनी खाला जो बी राहा आणि ती बाईला त्रास द्यावा तर तो येणी अंडर शिक्षा देऊ शक, खावटी मागू शक. बाई आणि नवरा असला तर कोर्ट मग जवळ येता नाही या मॅटर मग तर जज बी एवढा हे करताना परेशान करीत असतात. तर त्यापेक्षा सामंजस्य मग पंचपिंची का साडीसनी पहिले मिटाडा ना त्यानंतर मग पुढे जावा. पुढला बालविवाह प्रतिबंध कायदा आपल्या पोशाची करता आपली हे माता आई बराच बंद होईल घ्यावा इथं नसेल हो, कारण तुम्हाला शासनाने खूप स्ट्रिक्टली हे केलेलं आहे. तर पूर्ण ग्रामपंचायत याच्यात दोषी असते. जर यांच्या गावात एखादा जर झाला बालविवाह तर पहिले यांना पकडणार, नंतर आई वडिलांना पकडणार, मुलगा मुलगींना तर ते ठेवून देणार सुधारगृहामध्ये. तुम्ही थोडे मोठे होस तरी तर शाळा करा, शिक्षण घ्या. पण हे कायमचे यांचं सर्व म्हणजे गावाचं नाव तर जातच पण यांचं पण करिअरला प्रॉब्लेम येतो. तर हे आता बंद झालंय. मला माहिती एक होत होता पण ते क्लोज केला त्याला. व्हेरी गुड. ते पण ना न्यूजपेपरला देऊन टाकायचे तशा गोष्टी. न्यूजपेपरला गावाचं नाव जायला पाहिजे की मग मी माझ्या गावाने असा पुढाकार घेऊन बंद केला. आमच्याकडे तर पळून गेल्यानंतर देतात वरचे आपले पाड्यावरचे आले तिकडे चालू आहे अजून गडगाव कलकुवा वगैरे. आम्ही खूप प्रयत्न करतो पण ती मुलगी कधी येते आमच्याकडे ती 16-17 वर्षाची असते आणि ती जेव्हा गरोदर असते ती सिव्हिलला येते तेव्हाच आम्हाला कळतं. आणि ते इतकं रिस्की असतं. कधी तिला ब्लड नसतं, कधी बाळ कमजोर असतो, आई तर एकदम कमजोर असते आणि पोलीस डायरेक्टली उचलून पोराला घेऊन जातात. आणि आपले असं म्हणतात की पद्धत आहे आपल्याला जाता पण पद्धतनीवर या गोष्टी चुकी नाही. पुन्हा एक कायदा पॉक्सोना कायदा की जो छोटा बच्चा 16, 17, 18 आणि छोटा पोशी जर ती गरोदर होई गई तर त्याला या कायद्याअंतर्गत जो दोषी पोसा आणि दोषी फॅमिली त्या पोसाला ना फाशीपर्यंत शिक्षा की तू वरी धाकली पोशीना नुकसान करणार जणी दोन्ही मर्जीचे जायला पाहिजेत ना तरी सुद्धा शिक्षा व्हायचा. तर बनी आपली रोखी म्हणजे या गोष्टी नको करायला जी आपली जिम्मेदारी. मग जी सांगितलं ते ना की तुम्हाला कोशिश आला आणि कोशिश आला स्पर्श शिकाडा. स्पर्श म्हणजे चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श. शाळेच्या शिक्षक आता ऑलरेडी मला वाटतं की शिकवतच असतील त्यांच्या बोलण्यावरून मी ओळखून घेतलं होतं. आता सगळ्यात शेवटी मी एक गोष्ट बोलू सांगते की मला इथं कार्यक्रमाच्या ह्याच्याने आपल्या गावाच्या सरपंच यांनी बोलण्याचा जो मान दिला 2 शब्दाच्या वरती ऐकून घेतलं तुम्ही सगळ्यांनी म्हणून तुमच्या सगळ्यांचे मी खूप आभार व्यक्त करते. आणि असेच कार्यक्रम तुम्ही राबवावे कारण मी आल्या म्हटली की असा कार्यक्रम मी आसपास कुठे पाहिला नाही. आपण नंदुरबार जिल्ह्यात पण नाही पाहिलेला आहे. तर ही खूप कौतुकाची गोष्ट आहे तुमची स्वतःची पण आणि तुमच्या गावाची पण की तुम्ही या कार्यक्रमाचे आज म्हणजे तुम्ही भागीदार पण आहे. कारण हे कुठं कोणीच नाही एवढा विचार कोणी करत नाही बायांसाठी बरोबर आहे. नाही तर आपण रोज उठलो बसलो झाडलं अंगण तेवढंच काम आहे आपल्याला. पण तुम्हाला तुमचे अधिकार तुमचं आरोग्य जाणून घ्यायचं तुम्हाला पण भेटलं तर तुम्हाला स्वतः तुमच्या सर्वांचेही खूप कौतुक आहे. मी जाता जाता एक माझी कविता बोलून जाईल. मी तर ॲडव्होकेट कविता मी सगळंच करते. महिलांनी मल्टीटास्कर व्हायला पाहिजे. मल्टीटास्कर म्हणजे काय की जे येत नाही ते सर्व करायचं. तुम्ही स्वतः आता सगळ्या महिलांना किती महिलांना प्रमाणपत्र भेटलं तुमच्या कला गुणांवर तुमच्या कर्तृत्वासाठी ते प्रमाणपत्र दिलं. पण तुम्ही वर चढताना तुमचा पदर खोचून वर चढत होत्या. म्हणजे कसं आहे बघितलं का तुम्ही स्वतः कशा आहे मग जी करीन ती करीन ना पदर मी पडू देणार. म्हणजे खूप भारी गोष्ट तुम्ही आधी दे. मला ते खूप आवडलं की तुम्ही जे काम करताय ते खूप मोठं आहे. त्या पदरच्या वर पलीकडचं काम येते तुम्ही जे करताय. नाही तर बाहेर शहरामध्ये नाही अशा कामासाठी पैसे घेतात. मला नाही वाटत तुमचा तुम्ही मोबदला तुमचा पैसा असेल तुमचा इमान तुमची करण्याची इच्छा आहे तुमच्यामुळे हे म्हणून तुम्ही करता मनापासून. तर माझ्या कविताचं नाव आहे तू आणि मी. हा सावित्रीची क्रांती ज्योत मी. सावित्रीची क्रांती ज्योत मी अवकाशातील अथांग कल्पना तू. कल्पना चावलाजी आकाश मगर. अन्यायाविरुद्ध लढणारी फुलन मी.
फुलनदेवी जिच्यावर बलात्कार झाला होता तेव्हा तिने तिच्यावर ज्यांनी बलात्कार केला होता ती जेव्हा सक्षम झाली तिने सगळ्यांना ते 21 लोक सावकार होते ते त्यांना रांगेमध्ये उभं करून त्यांना गोळीने मारून टाकलं होतं. ती वाटणे बघत बसली पोलीस बिलीस कचेरी बिचेरी, कारण ती अबला होती तेव्हा तिच्यावर अत्याचार झाला. ती जेव्हा सक्षम झाली तिने त्याचा न्याय मिळवला. तर म्हणजे अन्यायाविरुद्ध लढणारी फुलनमी, रणांगणातली रणकरागिनी झलकारी तू, मातृत्वाचे ढाल शोभे अशी हिरकणी मी, उद्धार दोन्ही घरांचा करी अशी नारी शक्ती मी, आत्मसन्मान माझ्या नसा नसात अशी स्त्री शक्ती तू. करा आजच्या दिवशी प्रण स्वतःशी, करा स्वतःचा आदर आणि सन्मान, कारण तूच नारी शक्ती ही, कारण हीच नारी शक्ती मी. तर एकमेकांच्या मैत्रिणी बनू, एकमेकांच्या सुखदुःखात उभं राहू, एकमेकांच्या अडचणीमध्ये उभं राहू, त्याच्याने महिला शक्ती आपण खऱ्या पद्धतीने साजरी केली हे प्रत्येकाने गर्वाने सांगता येणार आहे. आभार मला बोलण्याबद्दल. वेळ दिला त्यासाठी. धन्यवाद ताई. खूप छान पद्धतीने तुम्ही या ठिकाणी तुमचा जो व्यवसायाचे सर्व गोष्टी या ठिकाणी तुम्ही उपकृत केल्या महिलांसमोर. खूप खूप धन्यवाद तुमचे. खरंच आपल्याला भारताचं संविधान आणि संविधानातील जे अधिकार आहेत महिलांचे सर्व आर्टिकल त्यांनी या ठिकाणी खूप छान पद्धतीने आपल्याला समजावून सांगितले, माहिती दिली. ताईंचे खूप खूप धन्यवाद. तसेच या ठिकाणी राहिलेले छोटे खाणी आपल्याला सन्मानपत्र या ठिकाणी द्यायचे आहेत. या ठिकाणी मी महिला बचत गट, काही महिला बचत गटांना या ठिकाणी ग्रामपंचायत सन्मान करू इच्छिते. सर्वप्रथम मी काळटोळंबी येथील सावित्रीबाई फुले महिला बचत गट येथील महिलांना पूर्ण टीमला या ठिकाणी आमंत्रित करते. त्यांनी या ठिकाणी यावा, महिला बचत गटाने आपला सन्मान स्वीकारावा, त्यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांनी करावा अशी मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करते. सर्वांनी कृपया लवकर यावे, कार्यक्रम थोडा मोठा होईल. काळटोळंबी सावित्रीबाई फुले महिला यांचं प्रमाणपत्र फुलदार व पुष्प देऊन सन्मान होत आहे या ठिकाणी. कृषी कन्या महिला बचत गट सर्व महिलांनी या ठिकाणी यायचं आहे, आपला सन्मान घ्यायचा आहे. लवकरात लवकर उपस्थित राहावं. त्यांचाही सन्मान या ठिकाणी व्यासपीठावर सर्व मान्यवरांनी करावा. कृषी कन्या महिला बचत गट या लवकर. महिला बचत त्यांना प्रमाणपत्र पुष्प ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात येईल.
त्यांचाही सन्मान मान्यवरांनी प्रमाणपत्र, फुलझाड व ट्रॉफी देऊन करावा. त्याच्यानंतर या ठिकाणी बरडगल्ली लक्ष्मी महिला बचत गटातील महिला या ठिकाणी उपस्थित राहावं. त्यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. लक्ष्मी महिला बचत गटातील महिलांनी या ठिकाणी व्यासपीठावर यावं. त्यांचाही सन्मान ग्रामपंचायत करून तिथे ग्रामपंचायत मार्फत त्यांना ट्रॉफी व फुलझाड देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. लक्ष्मी महिला बचत गट. बचत गटांचा प्रमुख श्री ललिताताई गायकवाड यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. ललिताताईंचं काम मी पण जवळून पाहिलेलं आहे. सर्व बचत गटाचं काम ते अगदी तळमळीने करत असतात. जोडणं हे त्यांच्याकडनं शिकतात. सर्व महिला एकत्रित करण्याचं कौशल्य त्यांच्याकडे आहे. अगदी 55 गट त्यांच्याकडे आहेत. ताईंचा सन्मान प्रमाणपत्र, फुलझाड व ट्रॉफी देऊन मान्यवरांनी करावा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ. त्याच्यानंतर पाटील गल्ली डोंगऱ्याजवळ महिला बचत गट येथील महिलांनी या ठिकाणी यावं. त्यांनी त्यांचा सन्मान या ठिकाणी घ्यावा. पाटील गल्ली महिला बचत गट यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यांचाही सन्मान फुलझाड, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांनी करावा. चला पटकन झाला पाहिजे. त्याच्यानंतर पाटील गल्लीचे जय महिला बचत गट येथील सर्व महिलांनी या ठिकाणी यावं. त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारावा. त्यांचे काम उत्तम या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्यांचंही प्रमाणपत्र फुलझाड देऊन या ठिकाणी मान्यवर सन्मान करतो.
ताई पटकन. त्याच्यानंतर पाटील गल्ली सप्तशृंगी महिला बचत गट. या बचत गटातील महिलांनी पण या ठिकाणी यायचं आहे. त्यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. कृपया सर्वांनी लवकर यावं. त्यांचंही प्रमाणपत्र फुलदार व ट्रॉफी देऊन सन्मान होत आहे. सप्तशृंगी महिला बचत गट.
सन्मान सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रमुख वक्ता म्हणून मार्गदर्शक म्हणून आपल्या दैनंदिन आरोग्याशी संबंधित डॉक्टर मीनाक्षीताई जगताप यांचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. जेवणाची या ठिकाणी सोय केलेली, त्याच्यामुळे कृपया कोणती जाऊ नये. यानंतर मी मीनाक्षीताई जगताप यांना विनंती करेन, त्यांनी या ठिकाणी महिला दैनंदिन आरोग्य सर्वात महत्त्वाचा विषय आपला. स्वास्थ्य चांगलं असेल तर आपण चांगले असू. आरोग्य दोघं प्रकारे असायला हवं, शारीरिक पण मानसिक पण सर्व बाब. आज महिला दिन, जागतिक महिला दिन, आणि जागतिक महिला दिनानिमित्त तुमच्या ग्रामपंचायतीने हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे, इथे महिलांना कायदाविषयक माहिती, आरोग्यविषयक माहिती आणि सगळ्यात महत्त्वाचं आर्थिक माहिती, बचत गटातून ज्याचं आपण आर्थिक संज्ञान होतो, अशा विषयांबद्दल माहिती देण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना गोळा केलेलं आहे. म्हणजेच तुमचं गाव प्रगतीच्या दिशेने खूप जोरात वाटचाल करत आहे. जेव्हा या गावाची सरपंच एक स्ट्रॉंग महिला झाली, तेव्हाच कळलं की वाघाळे आता खूप पुढे जाणार आहे. आणि तेव्हा त्यांना तुमच्यासारख्या स्ट्रॉंग महिलांची सगळ्यांचा सपोर्ट भेटल्यावर तर त्यांना आता कोणी थांबवणारच नाही तुम्हाला. आणि त्यांनी स्टेप बाय स्टेप एक एक कार्यक्रम घ्यायला सुरू केलेला आहे. आजचा कार्यक्रम खूपच छान आणि खूप चांगल्या विषयांचा घेतलेला आहे. याच्यामध्ये त्यांनी जे महत्वाच्या लेडीजचा, काम करणाऱ्या बायांचा जो सत्कार केला तो खूप महत्वाचा आहे. याच्यामुळे ग्रुपने काम करण्याचा हुरूप येतो सगळ्यांना, आपण काहीतरी करतोय याची जाणीव होते सगळ्यांना. तर आपल्याला बोलायचंय आज महिलांचं दैनंदिन आरोग्य. सगळ्यात महत्वाचं, महिला ही जेव्हा समाज प्रगतीच्या दिशेने जातो तर महिला ही त्या प्रगतीचा पाया असतो. पायाचा प्रत्येक दगड म्हणजे समाजातली प्रत्येक महिला. त्याच्यामुळे जर प्रत्येक महिला आरोग्याच्या दृष्टीने स्ट्रॉंग असली तर कुटुंब स्ट्रॉंग होणार आहे, आणि कुटुंब स्ट्रॉंग झालं म्हणजेच आपला समाज स्ट्रॉंग होणार आहे. मग महिलांनी स्ट्रॉंग कसं व्हायचं याची चर्चा आपण इथे करणार आहोत. एक तर सगळ्यात महत्वाचं, जेव्हा आपण महिलेला घरातलं सगळ्यात बेसिक कणा म्हणतो की एका महिलेवर, त्या घरातल्या बाईवर सगळं घर अवलंबून असतं, त्या घरातल्या बाईवर सगळं आरोग्य अवलंबून असतं. ती बाई रोज स्वयंपाक करते, प्रत्येक जण घरातला जेवला की नाही जेवला याच्याकडे लक्ष देते, आणि व्यवस्थित जेवलं की नाही हे पण बघते, आणि तेव्हा ते घर कुटुंब आरोग्याच्या दृष्टीने स्ट्रॉंग होतं आणि पुढे जातं. पण आताची चिंतेची बाब आहे म्हणजे सर्वांकडे लक्ष देणारी ही महिला स्वतःकडे लक्ष द्यायचंच विसरून जाते. जेवायला बसला का आधी ती कालचं खाऊन खाते, अन्न वाया जाऊ देणार नाही हा तिचा सगळ्यात महत्वाचा पॉइंट असतो. तर ती रोज जे करते छोट्या छोट्या गोष्टी, एक महिला आपण जो फेस करतो सकाळपासून रात्रीपर्यंत, ह्या गोष्टींवरच त्यांचं रोजचं आरोग्य अवलंबून असतं. आणि जर या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं तरच आपलं आरोग्य स्ट्रॉंग राहणार आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहार आणि झोप. आहार कशाला म्हणतो आपण की जे आपण सकाळपासून रात्रीपर्यंत जेवतो ते, आपल्याला याच्यामध्ये असं नाही की काजू बदाम खायचंय, पनीर चिकन मटन सगळ्यांनी खायचं म्हणजे स्ट्रॉंग होणार आहे. पूर्वीचा माणूस चटणी भाकर खायचा, 2 टाइम जेवायचा तरी चांगला राहायचा, त्याला कोणतेच आजार नाही व्हायचे. आणि आता आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दवाखाना करावा लागतो. परंतु पूर्वीचा माणूस वेळेवर जेवायचा, पोटभर जेवायचा आणि निश्चिंत राहायचा. आता असं झालंय की आपल्याला जेवायला सुद्धा वेळ नसतो. काम आवरल्यावर आपण जेवू, आता जेवू तेव्हा जेवू करून बायांची भूक मरून जाते, तेव्हा 12-1 वाजता बाया जेवतात. आणि रात्री पण 8-9 वाजेला पटापट काम आवरायचे, काम म्हणून जेवण आवरून काम आवरतात आणि झोपतात. त्याच्यामुळे बायांची शारीरिक तक्रारी वाढलेल्या आहेत. झोप वेळेवर न घेणं, पुरेशी झोप घेणं याच्यावर पण महिलांचं आरोग्य खूप अवलंबून असतं. सगळ्यात महत्वाचं, जेव्हा आपण म्हणतो की माणसाची झोप 5 ते 6 तास पुरेशी असते, पण सकाळी उठल्यावर झोप झालेली नाही वाटत. असं केव्हा वाटतं जेव्हा तिचा शारीरिक थकवा हा लिमिटपेक्षा जास्त झालेला असतो. जेव्हा झोप पूर्ण होत नाही तेव्हा पुढचा दिवसच पूर्ण खराब जातो.
मग झोप का पूर्ण होत नाही की शरीरामध्ये छोट्या छोट्या गोष्टी, ज्या विटॅमिन्सची कमतरता, रक्त कमी, कॅल्शियम कमी, ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्याच्यामुळे झोप पूर्ण होत नाही, शारीरिक थकवा वाढत जातो आणि या छोट्या छोट्या गोष्टींमधूनच मोठे मोठे आजार होत जातात. आज ऍक्च्युली आपल्याकडे जेवढ्या महिलांची उपस्थिती ते बघून मला आनंद वाटला. पण मला असं वाटतं की आजच्या कार्यक्रमाचा प्रचार महिलांचा, बायांचा प्रोग्राम म्हणूनच झाला असेल. त्याच्यामुळे बऱ्याचशा पुरुषांनी याच्याकडे पाठ फिरवलेली आहे. पण आपण महिलांसाठी जे विषय मांडलेले आहोत ते विषय पुरुषांना देखील कळणं खूप गरजेचं आहे. जसं शीतलताईने सांगितलेला कायदा, मी सांगते ते आरोग्य आणि ताई सांगणार आहे ते आर्थिक ज्ञान. तर जेव्हा बाया याच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीने प्रयत्न करतात, त्याच्यात आजही आपला देश, आपलं गाव हे पुरुष सत्ताक आहे, पुरुष प्रधान आहे. त्यांना प्रत्येक गोष्ट पहिले घरातल्या माणसाला सांगावी लागते, मग तो पुढे निघतो. म्हणजे बाईने घरात कितीही सगळ्यांची तब्येत सांभाळली, कितीही पैसा एक रुपया जोडला, तरी तो पुढे मोठ्या स्वरूपात आणण्याचं काम माणूस करतो. त्यामुळे बाईचे हे कष्ट जे ते माणसांना आधी समजायला पाहिजे की याच्यामध्ये बाया जीव काढत आहे, तो आपण बायाने जाऊ द्यायला पाहिजे. जर बायांची हे छोट्या छोट्या गोष्टीतले कष्ट माणसांना समजले तरच ते कष्ट योग्य रूपात पुढे येणार आहे आणि त्याचं चीज होणार आहे. नाही तर आपण म्हणतो आपण जीव काढायचा आणि ते सगळं पाण्यात गेलं. म्हणून माझी अशी इच्छा होती की याला माणसं सुद्धा पाहिजे होते, कारण की त्यांना दवाखान्यात घेऊन जाणारे माणसंच असतात. बायाने किती पण सांगितलं मला असं होतंय तसं होतंय, त्या गोष्टींकडे जर माणसाने दुर्लक्ष केलं तर त्या दवाखान्यापर्यंत येऊ शकत नाही. मग माझं बायांना, सगळ्या स्त्रियांना ही कळकळीची विनंती आहे की आपल्याला जेव्हा बारीक सारीक त्रास होत असतो, एखादा प्रॉब्लेम असतो, एखादा आजार आपल्याला झालाय किंवा काहीतरी होतंय आपल्याला असं वाटत असतं, तर नवऱ्याला त्याआधी सांगावं, घरातल्या कर्त्या पुरुषाला सांगावं. पण तो आपल्याला दवाखान्यात घेऊन जाईल याची वाट न बघता तुम्ही आता स्वयंसिद्ध झालेले आहात, स्वतः सगळ्या गोष्टी करू शकता. सगळ्या स्टेजवर आल्यावर तुम्ही दाखवून दिला की तुम्ही सक्षम आहे. तर कृपा करून आरोग्याच्या बाबतीत पण सक्षम व्हा आणि स्वतःहून दवाखान्यात या. तर मी काही तुम्हाला लक्षणं सांगणार आहे, त्या लक्षणांवर हो आज होतंय बघू, 4 दिवसात सुधरू आणि अंगावर काढून महिन्याभराने दवाखान्यात जाण्यापेक्षा जास्तीत जास्त 3 ते 4 दिवस बघायचं आपल्याला जमतंय का, नाही तर दवाखाना करणं कधीही उत्तम, नाही तर मोठे मोठे आजार होऊ शकतात. आता थोड्याच गोष्टी बघा, रोजच्या जीवनात आपल्याला बऱ्याचशा अशा गोष्टी वाटतात, हातपाय दुखत असतात, आपल्याला असं वाटतं अरे काम केलं हातपाय तर दुखणारच आहे. पण नाही, तसं नाहीये. आपण इतकं काम करतो की शरीर हे लिमिटपेक्षा जास्त वापरलं जातं, त्याची जी दैनंदिन आवश्यकता असते ती पूर्ण होत नाही, म्हणून आपले हातपाय दुखतात. त्याची पुढची स्टेप असते हातापायाला मुंग्या यायला लागतात. थोडं काही काम केलं का हातापायाला मुंग्या येतात, चक्कर यायला लागतात. अशी वेळ येते की एखादी बाईक चालत पडून जाईल, मग पडल्यानंतर ती दवाखान्यात येते. पण त्याच्यापेक्षा तुम्ही जेव्हा सुरुवातीला तुम्हाला थकवा जाणवतो, हातापायाला मुंग्या येतात, थोडीशी डोळ्यासमोर अंधारी यायला लागते, ह्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या. आणि ते कशामुळे होतंय आपल्याला हे पहिले बघा आणि त्याचा तुम्ही विचार करा, डॉक्टरांना दाखवा, त्याच्यावर ट्रीटमेंट घ्या. कारण की ही पहिली स्टेप असते. हे छोट्या छोट्या गोष्टींनी हे होतं. म्हणजे त्यावेळेस आपल्या शरीरात कधी रक्त कमी असतं, काम करून करून हाडं घासले जातात, नसांना कमजोरी येते, त्याच्यामुळे ह्या गोष्टी होतात. जर आपण तेव्हाच ट्रीटमेंट घेतली, रक्तवाढीच्या गोळ्या खाल्ल्या, कॅल्शियमच्या गोळ्या खाल्ल्या, तर ह्या गोष्टी होत नाही. पण आपण इतकी वेळ येऊ देतो की डायरेक्ट रक्ताची बाटली लावावी लागते. त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी असतानाच दवाखाना केलेला बरा. आता विषय निघालाच तर मला हे सांगायचं आहे की शरीरात रक्त आणि कॅल्शियम केव्हा कमी होतं. आपल्या स्त्रियांना सरकारने आतापर्यंत आरोग्यविषयक भरपूर योजना काढलेल्या, भरपूर केल्या. आशा मॅडम इथं आहेत, बऱ्याचशा अशा लेडीज ज्या स्त्रियांसाठी भरपूर काम करत आहे, गरोदर लेडीजसाठी. पण आपल्या बाया अशा आहेत, त्यांना मिळालेल्या रक्तवाढीच्या आणि कॅल्शियमच्या गोळ्या घेतात आणि घरी जाऊन रॅकवर ठेवतात. 9 महिन्याच्या गोळ्या करून ठेवतात. फक्त इथं सही येते, गोळ्या मिळाल्या आहेत आणि त्या त्यांच्या घरी कपाटात असतात. त्या रोज खायच्या असतात. त्या गोळ्या तुम्ही 9 महिने खात नाही किंवा डिलिव्हरी झाल्यावर पण 3-4 महिने खायच्या असतात. त्या डिलिव्हरी झाल्यानंतर मुली जेव्हा तरुण असतात तोपर्यंत त्याचं महत्व नाही कळत. वयाची 35 ओलांडली जाते, 40 ओलांडली जाते आणि तेव्हा ते हाडं कमजोर होतात. काम करता करता आपल्याला थकवा यायला लागतो, हातपाय दुखायला लागतात. तेव्हा वाटतं अरे तेव्हा गोळ्या खाल्ल्या असत्या तर बरं झालं असतं. तेव्हा आठवण गरज नाही. आता तुमच्यात ही वेळ तुम्ही नसतील खाल्ल्या तर तुमच्या लेकी सुनांना खायला लावा. रक्तवाढीच्या गोळ्या, कॅल्शियमच्या गोळ्या ह्या गरोदरपणात आणि डिलिव्हरी नंतर खाणं खूप आवश्यक
आवश्यक आहे. आणि त्याहून महत्वाची गोष्ट उपवास हे आवश्यक तेवढेच करा. जास्तीचे उपवास करायची गरज नाहीये. देवाने तुम्हाला सगळं दिलेलं आहे. तुम्ही जे करताय ते देवासाठी भरपूर आहे. उपवास केल्याने तुमच्या रोजच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडणार नाहीये. तुमचे काम आहे तुम्हाला रोजच्या रोज करावेच लागणार आहे. उपवासाच्या दिवशी तुम्हाला कोणी सुट्टी नाही देत कामासाठी, किंवा आज तुझा उपवास आहे तू आराम करून घे असं नाही म्हणत. त्याच्यामुळे रोजचं जेवण करायचंच आहे. जर तुम्ही उपवास केला तर तो खाऊन पिऊन करा असं माझं म्हणणं आहे. त्याच्यानंतर बायांचा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे मासिक पाळी. पिरियड्स बद्दल आपल्या स्त्रियांमध्ये इतक्या काही गैरसमजुती आहे. त्या छोट्या छोट्या गोष्टी इतक्या अंगावर काढायची सवय. घरातल्या माणसांना सुद्धा त्या गोष्टी सांगत नाही, लेकी सुनांना सांगत नाही, लाजतात. ऍक्च्युली ही लाजण्यासारखी गोष्ट नाहीये. प्रत्येक स्त्रीला तिच्या आयुष्यामध्ये दर महिन्याला पाळी येत असते. मग जर त्याच्यात काही त्रास होत असेल, काही प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही मोकळेपणाने ते बोलायलाच पाहिजे. सगळ्यात महत्वाचं नियमित पाळी म्हणजे ही जेव्हा मुलगी वयात येते तेव्हापासून तर तिचा मेनोपॉज होतो, ऋतुचक्र थांबतं. म्हणजे 40 ते 45च्या वयापर्यंत दर महिन्यातले 4 दिवस अंगावर रक्तस्राव होत असतो. त्यालाच आपण पाळी म्हणतो. तर हा रक्तस्राव हा दर महिन्याला म्हणजे महिन्यातून एकदाच 25 ते 30 दिवसामध्ये व्हायला पाहिजे आणि तो 4च दिवस व्हायला पाहिजे.